त्यांचे दोन्ही सुपुत्र त्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला काही क्षणानंतर फ्लड लाईट सुद्धा या ठिकाणी ऑन होणार आहे आणि जरूर आपण या ठिकाणी या सामन्याला सुद्धा सुरुवात करणार आहोत. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन A1 नियोजन म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि जरूर आपण जर पाहिलं तर भिवंडी तालुक्यातील A1 सूत्रसंचालक राजेंद्र पाटील सरांच्या आर्थिक प्रयत्नांनी ही स्पर्धा सफल पार पडत आहे. जो आपण मागील काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज लोकार्पण जो सोहळा पाहिला आपण मराठेपाडा इथे आणि त्या लोकार्पण सोहळ्यामध्ये सुद्धा मात्र पाहिलं तर A1 सूत्र संचालक राजेंद्र पाटील सर जरूर त्या ठिकाणी सूत्र संचालकाच्या भूमिकेमध्ये होते आणि काय जबरदस्त तो कार्यक्रम पाहिला. महाराष्ट्रातील सर्वच नेते मंडळी त्या ठिकाणी भेट देऊन गेली आणि सर्वांचं योग्य तो सन्मान त्या ठिकाणी केला गेला आणि जरूर ते पूर्ण सूत्र राजेंद्र पाटील सरांच्या हातामध्ये होते आणि जरूर आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 3 ते 4 तारखेला आई एकविरे आईचं जत्रा कारला डोंगरावरती पार पडणार आहे आणि त्या यात्रेसाठी सुद्धा आपण जर पाहिलं तर विनामूल्य सेवा प्रिन्स मूवीज आणि राजेंद्र पाटील सर त्या यात्रेमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. 2023च्या काळामध्ये सुद्धा मात्र प्रिन्स मूवीजने ती यात्रा कव्हर केली होती आणि या सत्रामध्ये सुद्धा मात्र जरूर ही मूवीज आणि राजेंद्र पाटील सर त्या यात्रेमध्ये पाहायला मिळतील. लेट्स प्ले गेम ऑन. सामन्याला सुरुवात करतोय निखिल इज ऑन स्ट्राईक. ऑन साईडला उडवलाय फटका चांगला आहे परंतु वाडीच मिडविकेटला मात्र त्या ठिकाणी फिल्डर तैनात चेंडू दिली हुलकावली आणि चेंडू फरार बाउंड्री लाईनच्या पलीकडे भिलतील एकूण 4 धावा. कोल्यांची कुल स्वामिनी आई एकविरा आईचं गुणगान गाणारं संगीत सध्या आपण डीजेच्या वतीने ऐकतोय. परंतु आपण जर विचार केला तर या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती निखिलच्या बाटमधून चौकार निघाला. निखिलच्या सोबतीला राजा गुलवीला आपण पाहतोय जो सध्या ब्रँड आहे निंबवली गावाचा आणि षटकाला सुरुवात केली पंकज म्हात्रेनं. एक अनुभवी गोलंदाज कारिवली संघाचा आपण विचार केला तर ऑन साईडला शेफल झाले होते. पाहू शकाल टर्न केला चेंडू चालला अगदी डीप मध्ये. रेस सुरू आहे त्या ठिकाणी आणि त्या रेसमध्ये अखेर चेंडूला फील्ड केला गेला आणि अखेर सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. आणि या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर अजून एक आपण बदल पाहतोय की LED स्टम्प्स आणि बेल्ट्स 100% मात्र या ठिकाणी आपल्याला अगदी पाहायला मिळत आहेत. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन. कारवली संघ उशिराने इथे मात्र रिपोर्ट केला त्यासाठी त्यांना 2 धावांची पॅनल्टी असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. कनेक्ट शॉट मिड ऑफ आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय वारिश लॉंग ऑफच्या पलीकडे राजा गुलवीच्या बाटमधून निघालाय. हा पहिला हाणाघाती वार येतोय षटकार. फटका अगदी चेंडूच्या मरीटवरती स्ट्रोक इथे राजा गुलवीचा आपण पाहिला आणि अखेर पंकजच्या विरोधात मात्र पहिला त्यांनी बॉम्ब ब्लास्ट केलाय आणि धाव फलक आता मात्र डबल फिगर मध्ये आपण पाहत आहोत. 11 धावा. पॉवर प्ले मध्ये खेळ सुरू आहे. पुन्हा ऑन साईडला विडवलाय आता मिडॉमच्या डोक्यावरून वाडिश लॉंगॉनला चिडून झालाय डिपॉझिट केलाय 6 धावांसाठी आणि एका प्रेक्षकाने आईवा झेल पकडलाय. त्या आईवा झेल साठी 100 रुपयाचा पारितोषिक.
वज्रेश्वरी या मंदिर या ठिकाणी एका आश्रमामध्ये आपण जर पाहिलं तर क्रिकेटचे देवता सर सचिन रमेशकर तेंडुलकर सरांच्या समवेत राजेंद्र पाटील सरांनी सुद्धा मात्र त्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडली होती. परंतु आज राजा गुलवी आज जबरदस्त बॅटिंग करतोय. सलग 3 चेंडू मध्ये 3 षटकार इज ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर आय थिंक एक मिस्टेक घडली मुकादम. त्या मिस्टेक वरती चौकार पाहिला आणि तिथून मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी धाबांचा पाऊस पाडला जातोय. पहिला षटकार पाहिला आपण एक्झॅक्टली मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ कडे, दुसरा षटकार पाहिला आपण एक्झॅक्टली लॉंग ऑन कडे, तिसरा षटकार पाहिला आपण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. म्हणजे राजाकडे या 360 डिग्री फटकेबाजी खेळण्याची ताकद आहे. मैदानाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तो फटका खेळू शकतोय. त्याचं तो प्रत्यक्ष उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये देतोय. पंकज मात्रेला आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी या 3 खेळाडू आता मात्र कान मंत्र देत आहेत. परंतु मी नेहमीच सांगतोय की अक्कल किसकी भी हो, दिमाग खुद का होना चाहिए. जर तुम्हाला जीवनामध्ये पुढे जर वाटचाल करायची असेल, रस्ता जरूर खडतर असेल, परंतु खडतर रस्त्यावरून चालण्याची ताकद तुमच्याकडे असेल तर तुम्ही जरूर त्या खेळामध्ये आपलं अस्तित्व गाजू शकता. आणि ते कार्य पंकज मात्रेला करावं लागेल. ज्या पंकज मात्रेनं अनेक वर्षापासून कारुली गावाची सेवा केली, अनेक स्पर्धेमध्ये विजय स्पेल त्यांनी मात्र टाकलेले आहेत. तो स्पेल आता मात्र या ठिकाणी शोधावा लागेल. कारण पहिल्या 5 चेंडूचा आपण जर विचार केला तर भरपूर महागात मात्र आपण पाहतोय पंकज मात्रेला. कारण 23 धाबा त्यांनी खर्च केल्या. पॉवर प्लेच्या खेळामध्ये जबरदस्त पॉवरफुल सुरुवात आई वज्रेश्वरी डिंबवले आणि हा फटका पहा सलगचा चौथा आलाय. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देण्यासाठी राजाच्या बॅटमधून षटकार. हा विहंगम दृश्य अगदी फ्लड लाईट मध्ये ही क्रीडानगरी सजलेली आहे, नटलेली आहे. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025. जबरदस्त या ठिकाणी हा वातावरण पाहू शकाल. एक्झॅक्टली 360 डिग्री सीमारेषा आहे आणि काय लाईट्स आहे. अगदी लाईट्समॅन जे आपण पाहतो या खांडपेगावचे रुपेश पाटील यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन. आणि पाहू शकाल या ठिकाणी ज्या प्रेक्षकाने आईवाज झेल पकडला होता त्यांच्यासाठी आपण 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. आणि पारितोषिक आपण देत आहोत प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून आणि सुजल पाटील. जोपर्यंत स्पर्धा संपत नाही सर तोपर्यंत मात्र पारितोषिक राहणार आहे. क्या बात आहे. खर्च आहे तो चर्चा आहे भाई. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस विदाऊट लॉस 29 धावा जोडल्या आई वज्रेश्वरी निंबोली संघाने. त्यामध्ये 4 षटकार पाहिले आपण राजा गुलवीच्या माध्यमातून, 1 चौकार पाहिला निखिलच्या वतीनं. जबरदस्त बॅटिंग दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय मिस्टर मोहित घरत. हो कट करण्याचा प्रयत्न, शॉट फायलीकडे फिल्डर आहेत. पुन्हा मात्र चेंडूने हुलकावणी दिली आणि चेंडू चला तडम्यांच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. मध्ये पहा अजून एक वैशिष्ट्य आहे. जर एखाद्या फलंदाजाने जर अर्धशतकीय जर खेळी साकारली तर त्या खेळाडूसाठी शिवसेनेचे शाखा प्रमुख जून नांदुरके आणि पुंडाचे संजयजी वारगडे आणि कैलासजी शेलार यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. मग तुम्ही किती अर्धशतकी इनिंग खेळा, प्रत्येक अर्धशतकी इनिंगसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. आणि सलग 6 मध्ये 7 षटकार ठोकले तर प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून 4 500च्या कडक नोटा अर्थात 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. जबरदस्त इथे मात्र चेंडू हाताळले. अगदी फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न मोहित घरतनं तिथे केला आणि अखेर चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क झाला नाहीये. पहिला डॉट चेंडू आय थिंक यस. आतापर्यंत 8 चेंडू पाहिले आणि प्रत्येक चेंडूवरती धावा येत होत्या. परंतु हा 8वा चेंडू पाहिला तर या ठिकाणी डॉटच्या स्वरूपात हाताळला मोहित घरतनं. दहा फलकावरती धावसंख्या आपण जर पाहिले तर या ठिकाणी 33 धावा लागल्या गेल्या. 33 धावाची पार्टनरशिप राजा गुलवी अँड निखिल च्या माध्यमातून सध्या आपण पाहत आहोत. एक फ्लाइंग स्टार्ट मिळाली निंबोली टीमला. नाणेफेकी गमावली जरूर, परंतु बॅटिंग करत असताना फटकेबाजी चांगली पाहत आहोत. पुन्हा फटका खेचून मारलाय. स्क्वेअर लेगकडे फिल्डर होता परंतु त्याच्या डोक्यावरती फ्लाय झालाय. चालला टाटा बाय बाय करत 6 धावांसाठी षटकार.
सायंकाळचा सत्र आहे मुकादम ब्रेकफास्टची वेळ झालेली आहे आणि असं वाटतं की भूक लागली दोन्ही फलंदाजांना षटकार चौकारांची. हो चेंज ऑफ पेस फटका हवेत केला 2-1 शॉट होता परंतु पाहू शकला या ठिकाणी वाडिश मुडॉलला मात्र त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे जोपर्यंत चेंडूला फील करतोय तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली गेली. चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे कारण मोठे फटके सुद्धा येतात सिंगल डबलवरती सुद्धा मात्र दोघेही भर टाकतायत आणि प्रत्येक धावेनंतर खेळाडू कक्षामध्ये टाळ्यांचा गजर इथे मात्र आपण पाहत आहोत. राजाच्या बॅटमध्ये आतापर्यंत 4 मध्ये 4 आलेले आहेत. जर 6 मध्ये 7 ठोकले तर प्रथमेश पाटील प्रिन्स ऑफ लाखिवली यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. ओहो यॉर्करचा प्रयत्न होता छापण्याचा प्रयत्न जशी सिंगल धाव निघाली प्रथमेश पाटील सुद्धा सुटकेचा श्वास तिथे सोडला कारण या ठिकाणी ओ रनआउटची संधी आणि दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. निखिल बॅक टू द डगआउट. तेवढं कारण कमी आहे. साफसूत्र व्हॉइस तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. डीजे जिनिता अतिशय सुंदर सॉन्ग ते सादर करतात परंतु या ठिकाणी निखिलचे पारी मात्र ते संपुष्टात आलेले आहे. 16 धावांचं योगदान आपल्या संघाला त्यांनी दिलेलं आहे. फक्त 7 चेंडू त्यांनी फेस केले त्याच्यामध्ये एक षटकार पाहिला आपण 2 चौकार पाहिले आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आलाय नवीन फलंदाज शुभम गुलवी. शुभ सुरुवात करेल का की या ठिकाणी मोहित घरत आता मात्र त्याला पनवेल क्या डगआउट मध्ये फुलटॉस होता ड्राईव्ह चांगला आहे लॉंग ऑफला पिल्लर आहे स्वतः संघनायक होते त्या ठिकाणी वाईट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण फेकी सुद्धा लास्ट जबाब पाहायला मिळाली आणि अखेर सिंगल धाब्यावरती शुभमनं आपल्या डावाला सुरुवात केली. आय थिंक राजाच्या बॅटमधून ती एक धाव पाहिली आपण कारण शुभम गुलवी नॉन स्ट्रायकिंग एंडला होता आणि अखेर 2 षटकांचा मात्र या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहिलं तर या ठिकाणी एक गडी बाद एकूण 10 फलकावरती 42 धावा लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पंकज म्हात्रेने 29 खर्च केले आणि मोहित घरतचा आपण जर स्पेल पाहिला तर त्यांनी 13 खर्च केला परंतु विकेटचं कॉलम दोघांचं खाली आहे हे मात्र पाहावं लागेल. म्हणजे 2 षटकांचा आपण जर खेळ पाहिला तर असं वाटते की लोणावळ्याची फेमस चिकी आणि मुंबईचा फेमस वडापाव आणि अखेर कारिवली संघाची गोलंदाजी फेकी पडली आय थिंक निंबोलीकरांच्या फलंदाजाच्या अगेन्स्ट. त्याप्रमाणे खेळ सध्या इथे मात्र आपण पाहत आहोत. दोन षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. ड्रिंक्स ब्रेक सध्या आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. यानंतर अजून एक मोठी लढत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सामना क्रमांक 5 असेल. श्री हनुमान घोटगाव विपक्ष अर्णव स्पोर्ट खारबाव. दोन्ही टीमला विनंती करतो की आपण आरके बिल्डर्स टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे कारण प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. जो संघ वेळेवरती पोहोचणार नाहीये त्या संघास पॅनल्टी असेल आणि तसे जर पाहिलं तर कारोली संघाला 2 धाब्यांची पॅनल्टी या ठिकाणी लागलेली आहे. पहिला डाव जसा संपन्न होईल त्यावेळी आपण त्या 2 धाबा स्कोअर कार्डमध्ये ऍड करणार आहोत. त्याची या दोन्ही संघाच्या संघाकडे नोंद घ्यायची आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज प्रतीक नाईक. यस माजी केंद्रीय मंत्री चषकामध्ये प्रतीक नाईक इज अ मालिकावीर म्हणून त्यांनी 4 व्हीलर कार जिंकली होती. तोच खेळाडू होता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रतीक नाईक ओर द विकेटने मारा करतोय परंतु त्याचं भव्य स्वागत केलंय का की प्रत्येक पहिले विकेट प्राप्त करेल. झेल पकडलाय आणि अखेर फलंदाज बाद झालाय राजा गुलवी. दुसरा धक्का लागत असताना टीम आई वज्रेश्वरी डिंबवली संघाला. परफेक्टली जुळाले नाही आणि त्याचमुळे मिड विकेटला अक्षयने कुठल्या प्रमाणात चूक केली नाही. पहिलं विकेटचं पतंग गोलंदाजाच्या वतीने आपण पाहिलं आणि प्रत्येक नाईकच्या खात्यामध्ये ते विकेट्स पाहायला मिळाली आणि सध्या पावशिकाला प्रथमेश पाटील कॅमेरेच्या भूमिकेमध्ये सध्या आहेत कारण आपली घरची स्पर्धा आहे आणि आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये कुठल्याही
ठिकाणी कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही आहे याची ते पूर्णपणे काळजी घेत आहेत. साई वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर रवींद्रजी गुलवी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आणि टीम मिनेश इलेव्हन कारेवली संघासाठी निंबवली संघासाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद रवींद्रजी गुलवी साहेब, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. हो, चांगला चेंडू शरीराचा वेध घेणारा जबरदस्त या ठिकाणी वापसी करतो या गोलंदाज प्रतीक नाईक. का त्यांनी मालिकावीर म्हणून 4 व्हीलर जिंकली त्याचं प्रत्यक्ष उदाहरण सध्या देतो या स्पर्धेच्या वतीनं. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट्स त्याने प्राप्त करून दिली, कारण धावा भरपूर वेगाने येत होत्या. त्या धावांवरती मात्र कुठेतरी गतिरोधकाचं कार्य सध्या प्रतीक नाईकच्या वतीनं आपण पाहतोय. त्याच्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर आहे, 2 गडी बाद 42. म्हणजे या ओव्हरमध्ये प्रतीकनं आतापर्यंत एके धाव खर्च केली नाहीये. आणि हे दृश्य पहा, अगदी क्लोज पिक्चर सध्या आपण प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून पाहत आहोत. फटका जबरदस्त हवेत खेळलाय आणि सीमारेषा सुद्धा मात्र ओलांडेल. यस, इट इज बिग हिट, येतो सिक्सर. लंदाज आकाश गुलवी आहे आणि चेंडू सुद्धा आकाशाला गवसणी घालण्यासाठीच मात्र गेला होता आणि त्याच्या बॅटमधून हा पहिला षटकार निघाला. आय थिंक शुभम गुलवी नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. आतापर्यंत एकही चेंडूचा मात्र सामना केला नाहीये, परंतु संघाचा परफॉर्मन्स चांगला होतोय कारण धावा चांगल्याप्रमाणे येत आहेत. निंबवलीकरांसाठी या चुकीची लेंथ होती, डाबा स्टिक वरती हुक केलाय आणि चेंडू चाललाय लॉंग लेगच्या पलीकडे. क्लासिकल चौकार. या चौकारांना 52 धाबा धाफलकावरती लागल्या गेल्या आणि चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण पाहतोय आई वज्रेश्वरी निंबवली. परंतु स्पर्धा जर पाहिली आपण आई गावदेवी प्रसन्न लाखिवली संघाच्या माध्यमातून सध्या आपण पाहत आहोत. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 पर्व 17वा आहे, परंतु सर्वांना गर्व असणारी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहिल्या 2 चेंडूवरती प्रत्येक नाईकचं वर्चस्व पाहिलं, परंतु मागील 2 चेंडूचा विचार केला तर मात्र आकाश गुलवीचं आपण वर्चस्व पाहिलं, कारण 2 चेंडूमध्ये 2 चांगले फटके त्याच्या बॅटमधून निघाले. इथे फटका मिस टायमिंग आहे, चेंडू हवेत आणि पप्प्या खारीक चेंडूच्या खाली पकडला जाईल आणि समाप्त झाला. त्या ठिकाणी आकाश गुलवीचा खेळ धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम आई वज्रेश्वरी निंबवली संघाला. झटपट क्रिकेट सध्या आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये, कारण जे कार्य आकाश गुलवीला करायचं होतं ते कार्य त्यांनी चांगल्या प्रमाणे केलं आपण म्हणू शकतो. कारण 4 चेंडूमध्ये 10 धावांचं त्याने आपल्या संघाला योगदान देऊन तो माघारी परतला आणि आता 5व्या क्रमांकावरती आलाय दीप गुलवी. हे सर्व गुलवी ब्रदर्स आहेत. कारण सातत्याने आपण जर पाहिलं तर निंबोली गावात सुद्धा टेनिस क्रिकेटवरती आपण जर विचार केला तर अनेक वर्षापासून अधिराज्य गाजवलेलं आहे. मग सुनील असेल, अनेक स्टार खेळाडू त्या गावामध्ये होऊन गेले आणि आता मात्र ही युवा जनरेशन सध्या आपण पाहत आहोत या ठिकाणी खेळत असताना. ओहो, शपल झाली, अगदी अष्टांच्या मधोमध पकडला फिंगर अप, कारण पंचाच्या मनामध्ये कुठली शंका नव्हती आणि लेग बिफोरच्या रूपानं फलंदाज जसा दीप मैदानाच्या आतमध्ये आला तसा माघारी परतला आणि या ठिकाणी प्रत्येक नाईकला मिळणारी या ओव्हरमध्ये ही 3री सफलता. सण येणारा 3 एप्रिल पासून तर 4 एप्रिल पर्यंत कारला डोंगरावरती 4 एप्रिल ते 5 एप्रिल 6 एप्रिल पर्यंत 3 दिवसांचा तो 16 कारला डोंगरावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आई एकवीर आईचं उदो उदो मोठी
संख्येने मात्र यात्रा त्या ठिकाणी आपण पाहतो आणि या स्पर्धेचे जनक तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. A1 सूत्रसंचालक A1 स्पर्धेची या ठिकाणी आयोजक सन्माननीय राजेंद्र पाटील सर यांना तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करत असतात आणि जो आपण मागील पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकार्पण सोहळा मराठवाडा या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर राजेंद्र पाटील सरांवरती मोठी जबाबदारी होती. ती जबाबदारी त्यांनी मात्र चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि या ठिकाणी पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपन्न होत असताना पाहू शकाल 4 गडी बाद आतापर्यंत 52 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. आणि या स्पर्धेचा आपण विचार केला तर संजय मोरे सर आणि नारायणजी माने यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार, विशेष आभार आमच्या आयोजक कमिटी मंडळाच्या वतीने. टॉप एच चेंडू हवेत, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली जजमेंट करतोय. हो स्कायर झेल, असे झेल पकडणं कठीण असतात परंतु तो झेल सोपं केलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय शुभम गुलवी. काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी झेल पाहिला पण यष्टीरक्षक मोहित घरच्या वतीनं चेंडू भरपूर वेळ हवेत आणि भरपूर उंच गेला होता परंतु अगदी त्याची नजर घारीप्रमाणे चेंडूवरती होती आणि अखेर शेवटच्या क्षणाला त्याची जी सुरक्षित हातांची ओंजल होती ती त्याने बाहेर काढली आणि त्या ओंजलीमध्ये त्या चेंडूला कैद केला. ओव्हर हॅट्रिक नाही परंतु टीम हॅट्रिक आपला मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली कारण मागील 3 चेंडूवरती 3 विकेट्स प्राप्त केल्या कारेवली संघाने. पुन्हा मात्र इथे विकेट होणार का? फटका मिस टायमिंग आहे लॉंग ऑफ द फिल्डर. आय थिंक मिड ऑफच्या क्षेत्रापर्यंत पोहोचला होता स्वतः संघनायक परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर झाला होता. त्या अनुषंगाने मात्र फलंदाजाचा विचार केला तर अगदी या चित्त्याच्या सप्लाईनं रणाच्या वेगानं 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. 54 54 धावा फलकावरती लागल्या गेल्या. महेश पाटील उर्फ भोलाला सध्या आपण पाहत आहोत. स्लॉग ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती त्यांनी या सफलता प्राप्त केली होती. दुसऱ्या चेंडूवरती त्याने 2 धावा खर्च केला आणि भोलाकडे सुद्धा अनेक वर्षाचा अनुभव आहे. अनेक वर्ष तो कारेवली गावाची सेवा करत आलेला आहे क्रिकेटच्या माध्यमातून. ओहो या ठिकाणी या बॅकअप दान डिलिव्हरी ती लेत ओळखली होती फलंदाजाने परंतु वाडिश मिड विकेटला जतीन मात्र कुठल्या प्रमाणे चूक करत नाहीये. अजून एक विकेटचा पतन आणि या ठिकाणी धक्का लागत असताना निंबवलीकरांना हा 6वा. चला यानंतर जो पुढील सामना आहे श्री हनुमान घोडगाव विपक्ष अर्णव स्पोर्ट खारबाव. दोन्ही टीमच्या संघटनांना विनंती करतो की आपण आरके बिल्डर्स टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे कारण प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. पहा प्रेक्षक वर्ग आता मात्र आपण जर पाहिलं तर चहूकडे आता प्रेक्षकांची गर्दी आपण पाहत आहोत कारण क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो पहिला चेंडू फेस करत असताना मात्र या ठिकाणी रिव्हर्सचा फटका प्रशांत गुलवीनं आपल्या भात्यातून बाहेर काढला परंतु त्याच्यामध्ये तो अपयशी ठरलाय. हा फटका खेळायचा असेल तर एक्झॅक्टली तुम्ही थोडा वेळ खेळपट्टीवरती काढणं गरजेचं आहे. सामन्याची परिस्थिती काय आहे, मैदानाची परिस्थिती काय आहे आणि या चेंडू आपल्या दिशेनं कुठली वेगाने येतोय आणि कुठल्या लेंथवरती आहे या गोष्टीकडे मात्र पाहणं फार गरजेचं असतं परंतु तसं काही घडलं नाहीये. आणि एखाद्या डॉट चेंडूची मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या 6 तर चेंडूचा विचार केला तर फक्त 2 धाबा इथे जोडल्या गेल्या आणि त्यामध्ये 4 विकेट्स परंतु इथे फटका चांगला आहे. प्रशांत शांत केलं गोलंदाज महेश पाटीलला आणि चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अगदी लाक्युली मंडप डेकोरेटर स्टँडच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. आणि ते तर म्हणतो की ज्यावेळी 2 वाघांमध्ये खेळ असतो ना झुंज असते ना ती मात्र झुंज पाहण्यासारखीच असते. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी सध्या बॅटल पाहतोय कारण टेनिस क्रिकेटमधील दोन्ही संघाची जी आपण नावं पाहतोय ती खूप मोठी आहेत. आई वज्रेश्वरी निंबवली विपक्ष मिनेश 11 कारेवली परंतु पहिल्या डावाचा आपण जर खेळ पाहिला अजूनही काही चेंडूचा केलेला बाकी आहे. 1 चेंडू शिल्लक आहे परंतु एक चांगल्या स्थितीमध्ये संघ आपण पाहतो निंबवली कारण विकेट्स त्यांनी जरूर गमावले 6 परंतु स्कोर कार्डवरती आतापर्यंत आपण जर पाहिलं
तर 60 धावा जोडलेल्या आहेत. ज्यावेळी आपण फ्लड लाईटमध्ये खेळतोय त्यावेळी 4 षटकामध्ये 50 किंवा त्याच्या पुढे जर आकडा जर आपण उभारला तर मात्र तो आकडा एक चांगला गणला जातो आणि तो आकडा इथे मात्र पार केला आहे निंबोली संघाने. शेवटचा चेंडू शिल्लक महेश पाटील पुन्हा आमच्यापासून दूर जात असताना उर्ध विकेट मारा करतोय पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं सामना करतोय प्रशांत गुलवी. हो, क्रॉस बॅटेड फटके खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला अगदी जमिनीच्या साह्याने जमिनीला गुदगुल्या करत डीपवरून शतरक्षक वेगाने आला, दुहेरीचा प्रयत्न झाला आणि अखेरच्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये प्रशांत गुलवी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि 7वा धक्का लागला टीम आई वज्रेश्वरी निंबोली संघाला. तर पहिल्या डावाचा खेळ संपूर्ण झालेला आहे. 61 धावा लागल्या गेल्या आणि हा सामना जिंकण्यासाठी मिनेश 11 कारिवली संघाला 62 धावांची आय थिंक थोडंसं करेक्शन आहे. 61 धावा जोडल्या गेल्या परंतु 2 धावा ज्या पेनल्टीच्या होत्या त्या सुद्धा आम्ही ऍड करतोय म्हणजे 63 धावा झालेल्या आहेत. म्हणजे लक्ष असेल 64 धावांचं. कारण कारिवली संघ इथे उशिराने आला आणि त्यामध्ये त्यांना 2 धावेचा फटका बसलाय परंतु 64 धावांचा पाठलाग मात्र त्या ठिकाणी केला जाणार का की या ठिकाणी त्या धावांचं संरक्षण केला जाणार तत्पुरते जाऊया आपण. आय थिंक प्रथमतः नाणेफेकीसाठी मी अनाऊन्स करतोय जय हनुमान घोडगाव विपक्ष अर्णव स्पोर्ट खारबाव. चला चला आपण या ठिकाणी पाहिलं तर काही मान्यवर आपल्या आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्याचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतो. आपल्यामध्ये पाहिलं तर केन विद्यालय लाखिवली केन टावरे विद्यालय लाखिवली आमची जून अंधुकीची सन्माननीय राजेंद्र पाटील सरांचे सहकारी सन्माननीय आज संजयजी मोरे सर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण राजेंद्र पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सर आपण पुढे यायचं आहे आणि पावशकाल संजयजी मोरे यांच्या माध्यमातून पाहिलं तर या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं त्याचप्रमाणे पाटील परिवाराच्या वतीनं आणि राजेंद्र पाटील सर यांच्या वतीनं मनपूर्वक आम्ही आपलं स्वागत आणि आभार व्यक्त करतो. या असंच प्रेम तुमचं प्रत्येक वर्षी आमच्या स्पर्धेवरती राहील या अपेक्षा आम्ही तुमच्याकडे बाळगत आहोत. धन्यवाद सर. तदनंतर पावशकाल त्यांचे सहकारी सन्माननीय नारायणजी माने साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे पाहिलं तर नारायण माने यांचं सुद्धा मात्र स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांचा सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये आणि ते सुद्धा आपण जर पाहिलं तर केन टावरे विद्यालयाचा आपण जर विचार केला तर राजेंद्र पाटील सरांचे सहकार्य आहेत. पहा क्रिकेटचा खेळ असा की कुठलाही व्यक्ती क्रिकेटपासून मात्र दूर राहू शकणार नाही. मग शिक्षक असतील, पोलीस असतील, ॲडव्होकेट असतील, इंजिनियर असतील, सर्व क्रिकेटला प्रेम करत असतात. आणि पहा आताच आम्हाला माहिती मिळाली की नारायणजी माले यांचे दोन्ही जे सपूत आहेत डॉक्टरची पदवी त्यांनी स्वीकारलेली आहे. क्या बात आहे. जरूर सर तुम्हाला तुमच्या पुढील तुमच्या परिवाराला पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देत आहोत. त्या स्पर्धेच्या वतीनं असंच कार्य तुमच्या हातून घडेल आणि जरूर तुमचा जो वारसा आहे ते तुमची 2 मुलं पुढे घेऊन चालतील त्यात काही शंका नाही आहे. चला जाऊया आपण आता पुन्हा ऑन गोईंग मॅचकडे. हे लक्ष खूप मोठं आहे. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत का घोडगाव विपक्ष अर्णव 11 खारबाव. चला आपण थोडक्यात नाणेफेकी संपन्न करू कारण सामना सुद्धा या ठिकाणी सुरू होत आहे. सन्माननीय संजयजी मोरे सर आणि सन्माननीय नारायणजी माने सर आपण आज विनंती करतो की आपण आर के बिल्डर्स टॉस बॉक्समध्ये या कारण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करू. चला घोडगाव विपक्ष खारबाव अशी लढत असणार आहे आणि आमचे दोन्ही मान्यवर मंडळी आज आमच्या टॉस बॉक्समध्ये आलेले आहेत. आर के बिल्डर्स टॉस बॉक्स तुम्ही पाहू शकाल. चला प्रत्येकी 4 षटकांचा सामना आहे दोन्ही संघनायकांच्या माहितीसाठी. नाणं दाखवतो एका बाजूला स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025चा नामोल्लेख आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर प्रिन्स मूवीजचा लोगो आहे. दोघांपैकी एक कॉल तुम्हाला द्यायचा आहे. चला घोडगाव संघाचे संघनायक इथे कॉल देत आहेत. जर्मन क्रिकेट संघ घोडगाव. चला स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकाची मागणी केलेली आहे आणि पहा
जशी मागणी तसा पुरवठा अर्थात टॉस जिंकल्या घोडगाव संघानं पाहुण्यांचा आभार आणि सर विनंती करतो की आपण पुन्हा एकदा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत आहे तर घोडगाव संघ आपण टॉस जिंकलाय फक्त निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. टॉस जिंकल्या घोडगाव संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय आणि जाऊया आपण आता टॉस बॉक्समधून पुन्हा कॉम बॉक्समध्ये तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक सुनील पवार सर. थँक्यू. वा भाई वा, सुपर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. निश्चित आपल्या टीमसाठी जर विजय केला 5-10 वाचवण्यामध्ये यश प्राप्त केलंय या क्षेत्ररक्षकाने. शुभम गुळी पाहतोय आपण, एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणजे याची ओळख आहे. खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे खास मित्र योगीजी पाटील यांचा आज आपण आवाज ऐकला. निश्चित जेवढं कौतुक करा तेवढं कम आहे, कारण की आमचे राजेंद्र पाटील सर आणि आज मला वाटतं की बड्डे आहे. आज निश्चित वाढदिवस पण होता योगेश पाटील साहेबांचं. आणि पाहतोय की आपण खूप चांगलं क्षेत्ररक्षण, उच्च कोटीचं क्षेत्ररक्षण कशाला म्हणतात. टीमसाठी 5-10 वाचवल्या, काय अप्रतिम फटका होता तिथे. मात्र बॅटर पाहतोय आपण प्रतीक नाईक. कारेली टीमचा संगणक आपण सूचनेचं पालन करायला लगेच आपण व्यासपीठावरून आयोजक संपर्क साधून घ्यायचा आहे. घोडगाव आणि खारबाव या दोन्ही टीमचे संगणक आपण सुद्धा कॉमेंट्री बॉक्स मधून आयोजक संपर्क साधायचे. यावेळेस पात्र अप्रतिम, वा वा, सुपर शॉट. वाईट लॉंगांच्या वरतून आला हा तुपानी षटकार. ज्ञानेश्वर एवढं सोपं नाहीये, कारण की कारिवली संघ जेव्हा जेव्हा नाईटचे टुर्नामेंट असतात ना तेव्हा मात्र तुफानी हल्ला बॉल करणारा संघ आहे. आणि कित्येक मेगा इव्हेंटमध्ये पाहतोय. धर्मवीर राजा चषकमध्ये विचारला आपण, जतीन पाटील मालिकेवर ठरला होता. आणि माजी राज्यमंत्री केंद्रीय मंत्री चषकमध्ये प्रतीक नावाचा वादळ खूप मोठं गोंगाटलं होतं. त्याचा परिणाम पाहतो की परफेक्ट टीम कशाला म्हणतात कारिवली टीमला. ये तो सिर्फ याकी है और भी आगे आगे देखो क्या क्या होना बाकी है. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पात्र लाईन कुठे चेक करतील पंच शकील कुट्टी सरांचे दोन्ही या समांतर रेषेत हा चेंडू परत टाकावा लागेल. अतिरिक्त दबाव टाकला गेला षटकारांनी, त्याचा परिणाम पाहतो की चेंडू अतिरिक्त वाईट. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर पुढे सरकणार ती बिनबाद 8. 64 धावाचं खूप मोठं आव्हान आहे. प्रतिषटकामागे जर विचार केला आपण जवळपास 16ची सरासरी कायम ठेवणं गरजेचं आहे. फुल टॉसवर आपट काढ्या बॅटनी वाईडिस लांगवानकडे अतिशय वेगात क्षेत्ररक्षक चेंडूकडे धावताना पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलतोय, थ्रो करतोय. त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट होताना पाहतोय. धावसंख्या दुर्यांकित प्रवेश करते ती बिनबाद 10. अजूनही तर मात्र जर विचार केला आपण 54 धावाची आवश्यकता आहे. कोण जिंकेल कोण हारेल हे भाकीत करणं योग्य ठरणार नाहीये, कारण की दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. काय बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं होतं आपण. खास ज्या प्रकारे बॅटिंग केली होती प्रशांत पहिल्या विकेटसाठी राजा आणि 41 धावाची पार्टनरशिप होती. जेव्हा पाहता परत एकदा हा शॉर्ट पिच चेंडू होता. बॅकफुटला जाऊन एवढ्या बॅटने चेंडूला ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑनकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होते. फक्त आणि फक्त एक सिंगल सरासरी तुम्हाला सोडवायची पाहिजेत. म्हणजे एकूण जर विचार केला आपण प्रत्येक षटकामागे 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. हाय व्होल्टेज सामना पाहतोय आपण आजच्या या संपूर्ण दिवस आणि रात्रामध्ये. हा सर्वात मोठा सामना आहे. काल रात्री जर पाहिला आपण तर विचार केला आपण हसीगासपूर पिंपळगर संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा कालच्या दिवसातला संघ ठरला होता. यावेळेस पाहता प्रत्येक दाड्या बॅटने फटका नाखुश असेल बॅटर, कारण की एक संधी होती चेंडूला मोठा फटका खेळण्याच्या मध्ये अपयश आलंय. त्यापूर्वी मात्र एक सिंगल थ्रो खराब होता, पण बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. धावसंख्या पाहतोय आपण 12 सरासरीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना मिनेश शेलेवानं कारिवली या संघ पाहतोय आपण. या टीमचे सर्वेसर्वा मिनेश दादा सातत्याने खंबीरपणे या टीम सोबत कधी पण उभे राहतात आणि त्याचाच परिणाम पाहतोय की हा संघ तालुक्यामधल्या टॉप 10 मध्ये येणारा हा संघ पाहतोय आपण कारिवली. जेव्हा जेव्हा मेगा इव्हेंट असतात तेव्हा मात्र या टीमचं कामगिरी खूप मोठी असते. आई वजय स्पोर्ट निंबोली संघ सुद्धा खूप मोठा आहे. नावाप्रमाणे बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. खास राजा गुळीच्या बॅटमधून अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. टीमसाठी जर विचार केला आपण यांनी 36 धावांचं योगदान दिलं. सॉफ्ट डिस्मिसल धक्का बसलाय तो पहिला. मोठा हादरा परतीचा प्रवास करावा लागेल.
पाटील सरांवर किती मोठं प्रेम आहे हे सातत्याने कालपासून पाहतोय आपण. साहेब तुम्ही आलात, व्यासपीठाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी संपूर्ण पाटील परिवार, गावदीस्फोट लाखीवली आणि खास आमचे आदर्श शिक्षक राजेंद्र पाटील साहेब आणि खास एक डॅशिंग अंदाज नेहमीच असतो प्रिन्स मोहितचे सर्व प्रिन्स ऑफ लाखीवली का म्हणतात असे आमचे प्रथमेश भाई यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. खूप एन्जॉय करताना प्रिन्स मोहितची ऑल टेक्निकल टीम जवळपास अखंड हिंदुस्थानामध्ये नाव कोरलेलं आहे, त्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा प्रथमेश भाई दादांचा पाहतोय आपण. आज गुजरातमध्ये कमाल आणि धमाल करताना आपण अख्खी टेक्निकल टीम ऑल प्रिन्स मोहित आणि प्रत्येक कॅमेरामॅन असो, टेक्निकल ऑपरेटर असो, खूप अपाट मेहनत करतात. आणि कधी कधी भाईनी एकदा मला चर्चेत सांगितलं होतं की नावामध्ये दम आहे, त्या प्रकारे कामगिरी सुद्धा करतोय आपण. वेळेचं सुद्धा भान ठेवायचे पाहतोय आपण. आजच्या दिवसातला जवळपास मला वाटतं की 4था सामना आहे. यानंतर अजून आम्हाला 7 सामने कव्हरेज करायचे. काल ठीक 1:20 ही लढत पाहिली होती आणि आज त्यापेक्षा कमी वेळ आपल्याला घ्यायचा आहे, त्यासाठी तुमचं योगदान खूप महत्त्वपूर्ण असतोय. गोलंदाज पाहतोय आपण व्यक्तिगत स्वतःचा पहिल्या आणि टीमच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी निंबोली टीमच्या माध्यमातून दीपेश सुरुवात करतोय. येणारे इथून मात्र 18 चेंडू सामन्याची उलटी गिनती सुरू होतोय पाहतोय आपण. धावपलकर धाव त्या फक्त आणि फक्त 12. येणारे 18 चेंडू 52ची आवश्यकता असेल, म्हणजे तुम्हाला कुठल्या एका बॅटरला निश्चितच चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. क्रमांक 3 वर नवीन बॅटर अक्षय पाटील सुद्धा खूप चांगला बॅटर आहे. कधी कधी कारिवली टीममध्ये मला वाटतं की अक्षय पाटील सुरुवात करतोय कधी कधी क्रमांक 3 वर, म्हणजे जागा फिक्स नाही आहे अक्षय पाटील यांची, पण ती करामती तर मात्र करावी लागेल. कॅप्टनचा विश्वास जिंकावा लागेल की मी सलामीचा बॅटर आहे, क्रमांक 3 वर येऊ शकत नाहीये. या सामन्यात आवश्यकता असेल अक्षयच्या बॅटमधून चांगल्या धावा येणं. प्रतीक अजून खेळपट्टीवर आहे नो डाऊट. भन्नाट फॉर्ममध्ये यावर्षी जर पाहतो आपण प्रतीक चांगला एक दर्जेदार स्टायलिश बॅटर म्हणजे ती ओळख आहे. दीपेश राईट अमोर द विकेट. फुल टॉस रा फटका, खऱ्या अर्थाने फटका फटलाय का पायाचे. माय गॉड, कधी कधी म्हणतात तुम्ही चांगल्या बॅटरचं जीवनदान देताना तेव्हा मात्र बॅटर त्या संधीचं सोनं करतोय. प्रयत्न चांगला होता, जवळपास कव्हर बाउंड्रीला क्षेत्ररक्षक होता, शॉर्ट कव्हरकडे धावत आला, पण शेवटी मात्र खेलमध्ये कन्व्हर्ट करू शकला नाहीये. धावसंख्या पाहतोय 13. येणारे इथून मात्र अजून जर विचार केला 17 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजून इथून 51 धावेची आवश्यकता आहे. तुम्हाला अद्भुत बॅटिंग करणं गरजेचं आहे. दिशांत तसेच वीर पाहतोय आपण. प्रणव खूप चर्चा करताना पाहतोय आपण. डेनेटची या विभागातील सर्वात मोठी स्पर्धा पाहतोय आपण. दीपेश राईट अमोर द विकेट सज्ज होतोय. यावेळेस पाहता पुल करण्याचा प्रयत्न झेल होण्याचा संपूर्ण दिसत नाहीये. प्रयत्न चांगला केला गेला बॉलरचा तिथं मात्र, आणि एका ट्रॅकवर 2 गाड्या ऍक्सिडेंट होणार का पाहायचे प्रश्न विचारला गेलं. आणि आता मात्र पाहतोय की आपण इथं मात्र निश्चित फक्त अंपायर चेक करतील, टीमचं रिव्ह्यू नाहीये. यस ओके, आमचे तिसरे पंच आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सॉफ्ट सिग्नल काय आहे पंचाचं, नॉट आउट. यस, निरंजन सावंत सर पाहतोय आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. हा दोन्ही सावंत पंच आहेत, अतिशय क्लास थेट प्रेक्षेपण. एक ही तो नाम आहे प्रिन्स मोहित. नॉट आउट. यस, पंच खूप चांगले आहेत आमचे. शकील कोटी सरांनी पहिले सॉफ्ट निर्णय सांगितलं होतं की हे नॉट आउट आहे, पण तरी पण रिस्क न घेता कोकले संघावर अन्याय होणार नाही आहे, आणि हे खास फक्त प्रिन्स म्यूज करून दाखवतात. नाही, भिवंडीचे विशीपूर चंपण आहेत, फक्त भिवंडीचे आहेत. यस, स्कोरलेक पंचाची भूमिकेमध्ये पाहतोय आपण परेश महाजन सर. नेहमी सातत्याने आता मात्र 40+ संघटनेच्या माध्यमातून दुसऱ्या इनिंगला सुरुवात केलेली आहे, आणि एक चांगले ऑलराऊंडर आहे. सज्ज होताना गोलंदाज दीपेश चांगला षटक आतापर्यंत पाहतोय. वरतीवर ब्रेक लावल्या गेलं. याच पात्र हा फटका चांगला आहे, गॅप शोधून काढले अतिशय वेगात. एक साकवर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला हा दणदणीत चौकार.
टीमकडे असे प्रसंग येतात ना, निश्चित त्या टाइमला मात्र कारिवली संघ विजय संपादन करतोय. आता मात्र अशक्य वाटणारा विजय इथं मात्र संपादन करेल काय? कारण की षटकामध्ये विजय केला आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च करतोय. दीपेश गुळवी पाहतोय आपण. समोर कोण आहे? प्रतीक नाईक नावाचा हा वादळ आहे, त्याला जीवनदान दिलेलं आहे. तो कवचित मागला ठरेल काय? क्लास फटका, वा भाई वा. अजून एक जबरदस्त प्रहार, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आला ह्या दणदणीत चौकार. वीस 66 वॅगनर गाडी आहे आणि त्या गाडीची लाईट चालू आहे. कृपया करून विनंती असेल की आपण लाईट बंद करायचे. अतिशय जबरदस्त बॅटिंग. ज्ञानेश्वर तुम्ही क्लास दाखवा. आउटफील्ड खूप चांगली आहे. गॅपमध्ये तुम्ही चेंडूला पाठवा, तुम्हाला चौकार निश्चित मिळणार आहे. अतिशय क्लास बॅटिंग इथे मात्र प्रतीक च्या बॅटमधून पाहतोय आपण. याच पात्र अजून एक हा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात होता. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न, निश्चित 2 धावा सहज कंप्लीट इथे मात्र पाहतोय आपण. या 2 धावनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र पाहतोय आपण. 24 दुसरं षटक प्रगतीपथावर 64 धावांचं आव्हान आहे. दोन्ही हाताने स्वीकारले. कालिवली टीमच्या माध्यमातून पाहतोय अभि हम हार नाही मानेंगे हेच सांगताना इथे मात्र पाहतोय. 13 चेंडू 40 म्हणजे चेंडूवर षटकार झाला, मात्र समीकरण थोडंसं अजून सोपं होईल कालिवली टीमला. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता. ऑनरे पाहता आपण लॉंगॉनकडे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. आता मात्र दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. खराब थ्रो पाहायला मिळाला. बॅकअप खराब, वा धावपळ मैदानाच्या आतमध्ये फनी मोमेंट पाहतोय आपण इथे मात्र. आणि जिथं 1 होती तिथे मात्र +2 अजून एकूण 3 धावा या चेंडूवर पाहतोय आपण. कधी कधी असे प्रसंग सुद्धा टीमला विजयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करतात. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 27. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी आमचे स्कोर ज्ञानेश्वर सांगतील आम्हाला. 37 12-37 असं समीकरण. प्रतीक अजून खेळपट्टीवर पाहतोय आपण. हे पाहू शकता आमचे पॅक क्राऊड. आतापर्यंत क्रिकेट रसिकाची संख्या पाहतोय आपण. आणि मला वाटतं की कारिवली टीमची पाठीराखी खूप जास्त संख्येने, मला वाटतं की मिनेज दादा सुद्धा तिथं मात्र आहे वाटते. यस यस, टीम सोबत नेहमीपणे खंबीरपणे उभे राहणारे मिनेज दादा हे पाहतोय. निश्चित प्रिन्स मुईज स्टँड मध्ये एन्जॉय करताना. हे पाहू शकता प्रिन्स मुईज स्टँड पाहतोय आपण. घोडगाव टीमचा संगणक आवाज जर येत असेल आपण कॉमेडी बॉक्समध्ये येऊन आयोजक संपर्क साधायचे. घोडगाव टीमचा संगणक आणि अर्णव स्पोर्ट खारबाव, चला दोन्ही टीमचे संगणक आपण आयोजक कमिटीचे आमचे आदरणीय प्रणव पाटील यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे. कारण की वारंवार सूचना करणे हे उचित ठरत नसते. टॉस करताना सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतोय की आपण लगेच संपर्क साधून घ्यायचा आहे. येणारे 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 37. कोण जिंकेल कोण हारेल, सामना रंगात रंगात आलाय इथं मात्र पाहतोय आपण. मात्र शेवटी म्हणतात जो जिता वही सिकंदर. कोण बनेल? 94 कामन आणि आवाज विनार. चला दोन्ही टीमचे संगणक आपण सुद्धा जर आले असेल तर आपण लगेच संपर्क साधून घ्यायचा आहे. तो आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल. आणि खारबाव टीमचं संगणक या स्पर्धेची जी पण काही ऑफिशियल एंट्री फी असेल ती आपण लगेच त्वरित जमा करायची आहे. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय राईट टाइम वर द विकेट मारा करण्यासाठी. प्रतीकच्या पहिल्या चेंडूवर हा धमाका, उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा हा गगनभेदी षटकार. तिला जीवनदान जर दिलं ना मात्र त्याचा परिणाम लय गंभीर होतोय.
बॅटर पप्या खारीक निश्चित कुलमेट म्हणून ज्याची ओळख आहे कारवी टीममध्ये कधी पण शांत राहणारा हा बॅटर, पण बॅट जेव्हा हातात असते मात्र षटकाराचा अक्षरशः पाऊस पडणारा बॅटर. क्रमांक पाहतोय आता मात्र 4 वर पप्या खारीक. खेळपट्टीवर 10 चेंडू आणि 31 धावीची आवश्यकता. इथून मात्र अजून मिनेश 11 कारवी टीमला हा सामना जिंकण्यासाठी. एकच चर्चा सध्या पाहतोय भिवंडीमध्ये आपण स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 20-25 हा 17वा पर्व पाहतोय आपण. आणि हा पहिलाच असा पर्व असेल की नाईटच्या स्वरूपात ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. निश्चित सन्माननीय कारवी टीमचे सर्वेसर्वा मिनेश दादा पाटील साहेबांना मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करतो की दादा आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. आदरणीय मिनेश पाटील साहेब आपण निश्चित खेळाडू क्रिकेट रसिकामध्ये आहेत, तर आपल्याला आयोजकाच्या माध्यमातून विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. पप्या खारीकवर मोठी जबाबदारी. येणारे 10 चेंडू आणि 31 धावीची आवश्यकता असेल. खूप छान वापसी करताना गोलंदाज पाहतोय आपण. आल्या पावली मात्र पुलचा फटका गॅप शोधून काढले. बॅकवर्ड स्कोरलेकडे खराब क्षेत्ररक्षण. चेंडू एका टप्प्याने मात्र पाहतो की सीमा पार 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 आला ह्या दमदार चौकार. मधून सूत्रसंचालन म्हणजे ऑल महाराष्ट्रामध्ये A1 क्वालिटीचे आमचे सूत्रसंचालक एक आदर्श शिक्षक राजेंद्र पाटील सरांचं परत एकदा पाहतोय की काही वेळेनंतर व्यासपीठावर आगमन होताना. आणि कालपासून आम्ही एकच चर्चा करतो की सोपं नाही आहे कुठला कार्यक्रम हातात घेणं आणि पार पाडणं. आणि सर्व गोष्टीवर मात करून आमचे आदर्श शिक्षक राजेंद्र पाटील सर एक चांगले पत्रकार, एक उत्कृष्ट A1 क्वालिटीचे सूत्रसंचालक. यावेळेस पात्र आपटी दिली चेंडूला पाहतोय आपण. आटोक्याच्या बाहेरचा हा बाउन्सर. स्कोरलेग पण त्यांनी लगेच सांगितलं की हा चेंडू वाईट आहे. यस 1 फॉर 1चा इशारा करताना प्रेस महाजन सरांना पाहतोय आपण. एक अतिरिक्त चेंडू, एक अतिरिक्त धाव मिळते. या चौकाने मात्र का होण्यास सामना परत एकदा रंगात 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 आलाय. रंगात रोमांचक स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलाय. येणारे इथून मात्र अजून चेंडूचा खेळ बाकी आहे ते 9 आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 26 2 मोठे फटकेची आवश्यकता आहे. यावेळेस पात्र पप्या खारीकच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार आलाय. वा भाई वा, ये उडाया षटकार. चेंडू द्यायचे. ज्ञानेश्वर जर पहिला आपण 12 मध्ये 37 हवे असताना मात्र येणाऱ्या या 4 चेंडूवर काय चांगली बॅटिंग पाहतोय. पप्या खारीक आल्या पावली मात्र अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. आणि आमचे खास गोडगावरून खास करण पाटील दादांचं आगमन झालेलं आहे. आणि निश्चित राजेंद्र पाटील सर यांच्या माध्यमातून करण दादा तुझं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण की बरेचसे काल आम्ही कोहे टीमच्या बद्दल चर्चा केली होती. योगेश एक गोष्ट सांगतो राजेंद्र सर पाटलाबद्दल की त्यांनी कोहे टीमला जाणून बुजून सांगितलं की तुम्ही या खेळाला तुम्हाला जेवढी पण प्रवेश फी देता येईल तुम्ही द्या आणि मी तुम्हाला नाईटच्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी देतो कोहे टीमला. यस सामना आपण चर्चा तर सुरू राहणार आहे, पण हा सामना खूपच चर्चेचा विषय ठरलेला आहे. येणारे इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते पाहतोय की 8 चेंडू आणि 20 असं समीकरण आहे. सामना संपला नाहीये. आमच्यासोबत आमचे एक आदर्श व्यक्तिमत्व भूपेंद्र सर, स्वागत आहे आपलं कॉमेंट्री बॉक्स. भूपेश सर स्वागत आहे आपलं. कधी कधी म्हणतात ना या सनिचित आम्ही या चर्चा पहिल्या चेंडूपासून कालपासून सुरू झालेली आहे. जसं वेळ मिळेल तशी चर्चा आम्ही करणार आहोत. यावेळेस पात्र टॅप केले, गॅप शोधून काढले, सुपर शॉट. चेंडू थर्डमॅन बॉडी लाईनच्या बाहेर, सीमा पार आलाय हा चौकार. क्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा संघ उतरतो तेव्हा हाय स्कोरिंगचे सामने कित्येक वेळा या संघाने जिंकलेले आहे. आता मात्र या चौकाने जर विचार केला आपण 3 चेंडूचा सामना पप्या खारीक यांनी केलाय आणि 1 षटकार आणि 2 चौकारांनी डाव सजायलाय. त्या दरम्यान अजून एक धमाका.
बिग 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 वे षटकार. ते तब्बल महागडे षटक हे कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतोय आज आमच्या समेत उपेश सरांना पाहतोय. मॅन फॉर खारबाव आमच्या समालोचक परिवाराचे मेंबर सुद्धा आहेत. मी स्वतः सुनील पवार आणि आमचे ऑपरेटिंग करणारे इथून मात्र लेखाजोखा संपूर्ण पोहोचण्याचं काम करताना आमच्या प्रिन्स म्यूजचे ऑपरेटर पाहतोय. एकच नाव सध्या पाहतोय सर की आपण प्रिन्स म्यूजचं टेलिकास्ट आणि सध्या त्याचे 2 ते 3 मेगा इव्हेंट आउट ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लेदर क्रिकेटची टुर्नामेंट ज्यांनी कव्हरेज केलेली आहे. वेलकम. मी परत एका मिनेश सरांना विनंती करेन, मिनेश दादांना, की आपण या व्यासपीठावर आमचे राजेंद्र पाटील सरांनी त्याच्या परिवाराच्या माध्यमातून मिनेश दादा आपल्याला विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण आता. मात्र राज येतोय. 6 चेंडूमध्ये रोखायच्या तिथं मात्र 10 आणि या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या शुभम यांनी. महागडे षटक पप्प्या खारीक नावाचा वादळ. जेव्हा प्रतीक बाद झाला तेव्हा पप्प्या खारीक सांगितलं प्रतीक तू बाद झाला पण मैं हूं ना, हेच सांगताना पप्प्या खारीक वा ग्रेट बॅटिंग पाहतोय. 27 धावा खर्च केल्या. जर यांची जर इनिंग पाहिली आपण तर निश्चित 29 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या. त्यानंतर मात्र उलट पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये 27 धावा. सफल झालंय यावेळेस पात्र निश्चित लाईन गुट आहे हे चेक करतील पंच. डाव्या एसटीच्या हा बाहेरचा चेंडू पंचाचे दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. पाहतोय आपण हे बघा फक्त रिव्ह्यू आहे ना, फक्त बिमरसाठी आहे. यस हे बघा रिव्ह्यू नाहीये. पंचाला जर वाटलं सॉफ्ट सिग्नल पाहतोय वाईड आहे याच्यानंतर चेक करतील फक्त. अडचित पाहतोय की हा फेअर डिलिव्हरी आहे. कारण की पंचाला जर वाटलं ना तो घेऊ शकते पंच. बाकी रिव्ह्यू नाहीये फक्त भीमरसाठी रिव्ह्यू आहे. पंचाला जर वाटलं तर पंच घेऊ शकतात. अतिशय चांगला चेंडू पाहतोय आपण आणि चांगली सुरुवात राजच्या माध्यमातून. 5 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 10 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रंगतदार रोमांचक स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलाय. कोण जिंकेल कोण हारेल शेवटी मात्र क्रिकेट अंकीचा खेळ कामटला जाते. उत्तम उदाहरण आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. बॅटर सज्ज होतोय खेळण्यासाठी. या पात्र फटका चांगला आहे अतिशय क्लास आणि इथं मात्र इशारा काय पाहायचंय. पंच सांगतील आला हा षटकार. खूप मोठा आहे पण जिनके हो इरादे बुलंद हो हिमालय पर्वत को छू लेता है हे दाखवलंय परत एकदा मिनेश 11 कारिवली टीमच्या बॅटरनी. सज्ज होताना गोलंदाज राज राईट ऑफ द विकेट. यावेळेस पात्र निश्चित लाईन चुकीची असेल. यावेळेस पात्र दोन्ही हात समांतर रेषेत पंचाचे एक अतिरिक्त चेंडू आणि अतिरिक्त धाव सुद्धा मिळते. 4 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता. असं वाटलं होतं की सामना निंबोली टीमकडे झुकला जाईल पण अतिशय देखणी आणि ताबडतोब बॅटिंग पप्प्या खारीकच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 4 चेंडूमध्ये 2 षटकार 2 चौकार आणि सामना एकतर्फी करून दिला आपल्या टीमसाठी.
परत एकदा आता मात्र नो बॉल आणि फ्री हिट म्हणजे या चेंडूवर विजयाची नामी संधी निर्माण झाली. फ्री हिटचा चेंडू असेल, सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त इथून मात्र 2 धावेची आवश्यकता आहे. यानंतर जो सामना होईल, चला दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज राहायचे. श्री हनुमान गोटगाव विपक्ष अर्णवस्फोट खारबाव. त्यानंतर मात्र पहिल्या फितला शेवटचा सामना आवाज भिनार विपक्ष 94 कामन. फ्री हिटचा इशारा पाहतोय आपण. 2 धावेची आवश्यकता आहे. चेंडूचा जर विचार केला आपण 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 64 धावाचं टार्गेट खूप मोठं होतं, पण त्याला छोटं बनवलंय कारिवली टीमच्या बॅटरने. चांगला चेंडू टर्न केलाय. फायनल एकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. पप्या खारीक आता मात्र स्ट्राईकला. सामना बरोबरीत आलाय. इथून मात्र कारिवली संघ निश्चित ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. 1 धावा पप्या व्यक्तिगत 20 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. आणि होय, भविष्यवाणी खरी ठरली. मिड विकेटच्या वरतून विजय षटकार सामनावीर ठरलाय. या सामन्यातला खऱ्या अर्थानं सामना फसला होता, तिथून आणलंय तो म्हणजे 5 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 2 चौकार खेचणारा पप्प्या खाली ठरलाय सामनावीर. टीमचा संगणक आपण आयोजक कमिटीची लगेच संपर्क साधून घ्यायचा आहे. आदरणीय विनय नाईक दादांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे. जाऊया आपण. इथं मात्र सज्ज आहेत आमचे समालोचक, आमचे मित्र योगेश पाटील. धन्यवाद सुनील पवार सर. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल अतिशय जबरदस्त मात्र या ठिकाणी दृश्य पाहत आहोत आणि काय जबरदस्त खेळ दोन्ही टीमच्या वतीने आपण पाहिलेला आहे. परंतु खूप मोठं लक्ष होतं 64 धावांचं आणि त्या धावांचा पाठला करत असताना मात्र पप्या खारीकडनं दाखवून दिलं की अजूनही माझ्यामध्ये दमकम आहे आणि 1 मॅन आर्मीचा रोल त्यांनी अदा केला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जो पारितोषिक आहे तो मात्र पप्या खारीकला मात्र या ठिकाणी आपण देत आहोत. उपस्थित पाहुण्याचे शुभ असते आणि पाहू शकाल मिनेश 11 कारिवली संघाचे संघ मालक त्यांच्याच वतीने आपण पाहतो की सातत्याने कारिवली संघ अनेक मोठमोठ्या इव्हेंट्समध्ये खेळत असतो. युवा उद्योजक कारिवली गावाचे सन्मान